मी एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त 150 स्कोर करून दाखवावा. त्या पिचवरती थांबता थांबता 150चा स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणीच मानणार आहे. 2004 इंडिया शायनिंगचा नारा दिला होता अटल बिहारींच्या सरकारनं तेव्हा. तेव्हाचीच परिस्थिती आताही असं तुम्हाला वाटतं का? आपली आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जे आहे हे ग्राउंड रियालिटीशी कुठलाही संबंध नाही. त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स मिळतं आहे ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स मिळतं आहे आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतं की आपलं 400 पास करू. तुम्ही पक्ष फोडाल, नेते विकत घ्याल, पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही. मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. सर, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा भोंगा ठरला आहे, त्यात फक्त वंचितला 2 जागा दिल्या आहेत. मला माहीत नाही, अजून माझ्यापर्यंत तो फॉर्म्युला आला नाही. आमच्या सारे दैजवान फुंडकर जे आहेत ते अधिकृतरित्या ते याच्यावरती बोलतील. फक्त थँक्यू. नाही, काल फक्त एक संदिग्धता निर्माण झाली ती. मला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल. संजय राऊतमध्ये कसा प्रस्ताव आला नाही असं कुठे वंचितकडून? माझं स्वतःचं म्हणणं असं आहे दैजवान फुंडकरशी आपण बोलावं त्या संदर्भात. थँक्यू. सर, निवडणूक जरांगेंना उमेदवारी द्यायच्या मागे काय म्हणतो? प्रश्न असं आहे की आम्ही मागेही म्हणालो होतो की जरांगे पाटलांची उमेदवारी दिली पाहिजे, कारण ते एक आंदोलन लढतात आहे, गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे. त्या गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे ह्या हेतूने पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागण्यात आलेली आहे. बाळासाहेब, तुमचं ऐकतात जरांगे पाटील, तर लोकसभा लढवण्याच्या दृष्टीनं त्यांची मनधरणी कराल का तुम्ही? ते आम्ही असणारा प्रस्ताव तिथे आहे, त्यांनी ठरवायचा, निर्णय त्यांनी घ्यायचा. सर, सीएचा कायदा लागू करण्याची हालचाली सुरू आहेत. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.